सरोज पंडित बोलते. मी मोहर धुरंदर बोलते. सुलेखा धुरंदरांची धाकटी सून. माझ्याकडे काय काम होतं? आईंचा अपघात झालाय. त्यांनीच सांगितलं मला तुम्हाला फोन करून बोलून घ्यायला. प्लीज लवकरात लवकर या, त्यांना गरज आहे तुमची. बरं ठीक आहे, मी लवकरच येईन. त्यांच्याशी बोलून काहीतरी वेगळंच वाटलं. आवाज खूपच धीरगंभीर वाटला. पण आईंच्या अपघाताची बातमी ऐकून सुद्धा या बाई इतक्या शांत कशा राहू शकतात? कोण असतील या आईंच्या? काय नातं असेल यांचं आईंशी? आणि या इथे आल्याने मला यांच्याकडून नेमकी काय मदत मिळेल? मला हवा असलेला सबळ पुरावा हे सरोज पंडित मिळवून देतील का? कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? मी अजिंक्य, तुमच्याशी रिलेटेड कामासाठी. कोण अजिंक्य? माझं काय काम? हे बघा, पॅनिक होऊन काहीही होणार नाही. सो स्टे कूल. डॉक्टर, डॉक्टर, नर्स, कोणी आहे का? हे कोण आहेत? हे माझ्या रूम मध्ये काय करतायत? शांत व्हा मिस पल्लवी. हे डॉक्टर अजिंक्य वाड. सॉरी, मी तुम्हाला सांगायला विसरलो. यापुढील तुमची ट्रीटमेंट डॉक्टर अजिंक्य वाडकरच करतील. हे माझी ट्रीटमेंट करणार? हो. मला वाटतं ह्यांनाच ट्रीटमेंटची गरज आहे. काही म्हणाला तुम्ही? माझं बोलणं कोणालाच पटत नाही आणि काही केलं मी ते कोणाला पटवून देऊ शकेन असं वाटतही नाही. काय करावं? आईंचा चेहरा सारखा नजरेसमोर येतो आणि मन नुसतं सैरभैर होतं. माझी ही घुसमट मी कोणासमोर व्यक्त करू? आईशी बोलायला हवं. हो, कदाचित तिला मी माझ्या मनातलं सगळं सांगू शकेन. आई, मी बोलते. मोहर बाळा, कशी आहेस ग तू? आणि ताईडीच्या तब्येतीत काही सुधारणा वगैरे? ताई बरी आता. आई, ते मोहर, टेन्शन मध्ये आहेस का ग? काय झालंय? सगळं ठीक आहे ना ग तिकडे? आई, अगं सासूबाई कोमात गेलेत. काय? अगं, असं कसं झालं हे? आई, अगं त्या पायऱ्यांवरून पडला खाली. त्यांनी डोक्याला जबरदस्त मार लागले, खूप लागले त्यांना. ते कोमात गेले अगं. अरे देवा, एक संकट जात नाही तर दुसरं संकट उभं टाकतंय ग. बरं, कधी झालं बा हे? काल अगं, काल रात्रीच डॉक्टरांनी सांगितलं की त्या कोमात गेल्यात. अरे देवा, कोणी आहे का त्यांच्याजवळ? आता हे आहेत त्यांच्याजवळ आणि थोड्या वेळाने बाबा पण जातील. चिंतामणी भाऊजींना तर धक्काच बसला असेल ना ग. त्यांना तर सुलेखा त्यांची अवस्थाही बघत असेल. आई, अगं त्यांनी. मोहर, बोलता बोलता थांबलीस का बाळा? काय झालं? त्यांनी काय? आई, अगं नाही, काही नाही. कुठे काय? मोहर, तू काही लपवत नाहीयेस ना माझ्यापासून? नाही आई, अगं खरंच काही नाही, काही नाही. ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस बाळा. सुलेखा ताईंना ना लवकर बरं वाटेल. आम्ही आपल्या देवीकडे प्रार्थना करू
त्यांना लवकर बरं वाटावं म्हणून तू स्वतःची काळजी घे हं बाळा. आणि अधूनमधून खुशाली कळवत जा गं. हो आई. मोहर, अगं मला तुझी अवस्था कळते ग, पण एक सांगू का? काय झालं आई? बाळा, पल्लूकडे जरा दुर्लक्ष होऊ देऊ नकोस हं. काळजी घे बाळा तिची पण. आई तू नको काळजी करूस, मी आहे ना. बरं आता ठेवते मी फोन. मला ही गोष्ट आईला का सांगता आली नाही? कदाचित माझ्या मनाने आता ही गोष्ट सांगण्याचा धसकाच घेतलाय. मी पुराव्याशिवाय कोणालाही बाबांविषयी खरं सांगितलं तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यापेक्षा पुरावे हातात येईपर्यंत कोणालाही काही न सांगितलेलंच बरं. तुम्हाला भेटायला कोणीतरी मॅडम आल्या. कोण मॅडम? मॅडम नाही, सरोज पंडित.